ఒకటవ నెంబరు ప్లాట్ఫారంలకు వచ్చుచున్నది. आम्हाला परिश्रमानंतर इच्छा जाण्या निघालेलं आहे थोडंसं पाणी, कारण याला लागते थोडीशी एनर्जी जी की इथे जवळ नाही आहे. हाय, मी आहे धनश्री अँड वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. काही दिवसांपूर्वी मी माझ्या पूर्ण फॅमिलीबरोबर ट्रिपला गेले होते, तर म्हटलं तुमच्याबरोबरसुद्धा आमची ही ट्रिप शेअर करूया. तर सकाळी 9 वाजताच आम्ही पुसदवरून नांदेडला जायला निघालो. नांदेड रेल्वे स्टेशनहून आमची ट्रेन 1ची होती. तेलंगणातील निर्मल जिल्ह्यातील गोदावरी नदीच्या काठावर वसलेले बासर हे भारतातील प्रसिद्ध ज्ञान सरस्वती मंदिरासाठी ओळखले जाणारे पवित्र तीर्थक्षेत्र आहे. मी पहिल्यांदाच महाराष्ट्राच्या बाहेर प्रवास करणार होते, त्यामुळे मी खूप एक्सायटेड होते. कुठं चालली? देवी लक्ष्मी आणि देवी पार्वती यांची शक्तिपीठे आहेत, अगदी त्याचप्रमाणे देवी सरस्वतीची 3 शक्तिपीठे मानली जातात. भारतात ही 3 सरस्वती देवीची मंदिरे जी आहेत त्यापैकी एक म्हणजे वैष्णव देवीचं मंदिर जे काश्मीरमध्ये आहे, दुसरं म्हणजे शृंगेरी येथील शारदा पीठ आणि तिसरं म्हणजे बासरमधील सरस्वती देवीचं मंदिर. इथे अक्षराभ्यास पूजा ही केली जाते, म्हणजे लहान मुलांना शाळेत घालण्यापूर्वी किंवा अक्षरांची ओळख करण्यापूर्वी इथे जी पाटी पेन्सिल घेऊन इथे जे पूजा केली जाते, ग म न भ काढून त्याला आपण अक्षराभ्यास पूजा असे म्हणतो. व्यासमुनींच्या वास्तव्याने पावित्र्य झालेले हे स्थळ म्हणजे व्यासर आणि नंतर त्या नावाची उत्पत्ती होत होत व्यासरचा बासर असं झालं. महाभारत लिखाणारे
महर्षी वेदव्यास जेव्हा दक्षिणेकडे आले तेव्हा या गोदातठी दररोज 3 मूठ वाळू घेऊन या सरस्वती देवीची स्थापना केली. असं म्हटलं जातं ही व्यासांची गुहा म्हणजे या गुहेमध्ये महर्षी वेदव्यास ध्यान करत बसायचे. असं म्हटलं जातं महर्षी वाल्मिकी यांनी सुद्धा रामायणापूर्वी येथे गोदा तठी येऊन सरस्वती देवीचं दर्शन घेतलं होतं. वाव! अरे चांगलं चल. ते दाबायचं त्याला प्रेस करायचं. दादा येडं बघ. हे पहा परिश्रमानंतर इंजिन निघालेलं आहे. थोडंसं पाणी घालायला लागते, थोडीशी एनर्जी त्याच्याजवळ नाही आहे. मान्यतेप्रमाणे महाभारत लेखनानंतर महर्षी वेदव्यास जेव्हा दक्षिणेकडे आले तेव्हा या गोदातठी दररोज 3 मूठ वाळू घेऊन या सरस्वती देवीची स्थापना केली. असं म्हटलं जातं ही व्यासांची गुहा म्हणजे या गुहेमध्ये महर्षी वेदव्यास ध्यान करत बसायचे. असं म्हटलं जातं की महर्षी वाल्मिकी यांनी सुद्धा रामायणापूर्वी येथे गोदातठी येऊन सरस्वती देवीचे दर्शन घेतलं होतं.
ఒకటవ నెంబరు ప్లాట్ఫామ్ ప్లాట్ఫారములకు వచ్చుచున్నది. యాత్రికులకు